हॅलो एव्हरीवन, मी समी. मी तुमचं स्वागत करीत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर पहाटे उठून आम्ही चाललो होतो कुर्ला नेहरू नगर बस स्टॉपला. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल मी कुठे चालले. तर मी चालले होते कोकणामध्ये. ते म्हणजे कुठे? तर महाडला. मग आमची बस तिथेच लागली होती. मग आम्ही फटाफट खायला घेतलं आणि बसलो बसमध्ये. मग बसमध्ये बसल्यानंतर आम्हाला आमच्या बसवाल्याने एवढी छान आणली की बस रे बस. मग आम्ही तिकडनं टमटममध्ये बसलो. टमटममध्ये आम्हाला 4 सीट एका टायमाला बसवत होते. मग आम्हाला घ्यायला आला होता माझा मामा. मग मामाने आम्हाला उसाचा ज्यूस पाजला, कारण की मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मग आम्ही रिक्षामध्ये बसून डायरेक्ट आलो घरी. मग घरी आल्यानंतर माझ्या आईची खुशी तर वेगळीच होती, कारण की मी 6 वर्षांनी जात होती. तर आईने मला एक घट्ट मिठी मारली. मग त्यानंतर मी आणि दादा गेलो होतो काकांना डब्बा देण्यासाठी कंपनीमध्ये. काकांना डब्बा देऊन आम्ही आलो कोल्ड कॉफी प्यायला, कारण की दादा मला सांगत होता आमच्या इकडे खूप छान भेटते. मग घरी आल्यानंतर मला एक सरप्राईजच भेटलं. ते म्हणजे माझे घरचे आले होते. कारण की त्यांना माझ्याशिवाय काही करमतच नव्हतं. मग माझा मामा घेऊन आला होता आमच्या कोकणातला रानमेवा. रानमेवा खाऊन आम्ही गेलो वरणला. मग दादा आम्हाला सांगत होता की इकडे वरणमध्ये फरसाण खूप छान भेटतो. तर पप्पांना विचारलं आपण जायचं का? तर पप्पा बोलले ठीक आहे जाऊया. मग आम्ही फरसाण खाल्लं, चहा प्यायलो. आम्हाला फरसाण प्रचंड आवडलं होतं, माझ्या पप्पांना तर खूपच. मग येताना आम्ही आमच्या घरच्यांसाठी पार्सलसुद्धा घेतलं होतं. मग ते पार्सल घेऊन आम्ही आलो आमच्या गावच्या विहिरीकडे. विहिरीचं पाणी एवढं स्वच्छ होतं. मग आम्ही तिकडे बराच वेळ थांबलो होतो. मग आम्ही सगळे लहान पोरं मिळून क्रिकेट खेळत होतो. क्रिकेट खेळता खेळता आम्ही प्रचंड दमलो होतो. आम्ही खूप खेळलो होतो आज. मला काही खेळता येतच नव्हतं. मला हे लोक फक्त फिल्डिंग करायलाच देत होती. मग त्यानंतर रात्री आमच्या गावाचं देवाचं नैवेद्य होतं. नैवेद्याला खूप वेळ होता. मग आमच्या पोटामध्ये कावळे ओरडत होते. मग आम्ही मॅगी बनवून खाल्ली. मग फायनली आमचं नैवेद्य झालं. मग आम्ही नैवेद्य खाल्लं. नैवेद्य फार छान झालं होतं, सगळ्यांना खूप आवडलं होतं. त्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी करत जेवत होतो. मग जेवून झाल्यानंतर आम्ही तिकडे जरा गेमसुद्धा खेळलो होतो, पण मी गेमचं शूट करायला विसरून गेले होते. मग सगळ्यांना टाटा बाय बाय गुड नाईट बोलून आम्ही आलो घरी. मग घरी येऊन मी झोपली. आजच्यासाठी एवढंच. बाय.